या बिलाच्या हेतूला आमचा विरोध आहे. बिलाला विरोध नाही. तुमचे जरा एक मिनिट आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, आपल्याला म्हणजे आता जे भारतीय दंड हे काय ते नवीन आलंय ज्याला BNS कलम 295, कलम 506, कलम 415 या तरतुदी अस्तित्वात आहेत. जबरदस्तीने धर्मांतरण याला सगळ्यांचा विरोध आहे. कोणीच त्याला पाठिंबा देणार नाही. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देऊन ठेवलेले आहेत, त्याच नावाने महाराष्ट्रामध्ये बिल आणणं हे मूळ कॉन्स्टिट्यूशनला छेद देणार आहे. आणि या देशामध्ये धर्म स्वातंत्र्य होतं ना. आमचे भातखळकर साहेब मित्र म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी बुद्धांनी जे सांगितलं ते मी केलं. आम्ही तेच म्हणतो की बुद्धाने धर्म का सोडला? बुद्धाने धर्म सोडल्यानंतर कित्येक शतक भिक्खूंच्या हत्या का झाल्या? ह्याच्यावरती या देशामध्ये अनेक वर्ष विचार झाला. बुद्धांनी केलेलं धर्मांतरण या देशातलं पहिलं धर्मांतरण आहे. मग आजच्या कायद्याने बुद्धालाही जेलमध्ये जावं लागलं असतं. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला तर बुद्धालाही जेलमध्ये घाला, महावीर जैनांना जेलमध्ये घाला. बसवेश्वरांना जेलमध्ये घाला. विद्रोह हा महाराष्ट्राचा कणा आहे, कणा आत्मा आहे. आणि जे देशभरात महाराष्ट्राचं नाव झालं ते विद्रोहामुळे झालं. आज भारतामध्ये जी धर्मव्यवस्था आहे आणि त्याच्यातलं जे स्वातंत्र्य आहे त्याचं मूळ खरं जन्म महाराष्ट्रातनं झाला. आपली संत परंपरा, आपला वारकरी संप्रदाय आणि त्यातनं झालेला जातीय प्रथेला विरोध ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आपण कधीच विचार करणार नाही का की ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आपण का आत्महत्याकडे घेऊन गेलो? तुकाराम महाराजांचे उघडपणाने अभंग स्वीकारण्याच्या ऐवजी त्याला विरोध करून तुकाराम महाराजांना आपण कुठपर्यंत घेऊन गेलो याचा कधीतरी विचार करूया ना आपण. सावता माळी, गोरा कुंभार यांना व्यवस्थेपासून लांब ठेवणं, त्या धर्माबद्दल बोलायचंच नाही का? आणि मग जर त्या धर्माला विरोध करून जर कोणी काही करणार असेल तर त्याचा ऍक्सेप्टन्स हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा गाभा आहे. द लिबरल हिंदू ऑलवेज ऍक्सेप्ट चेंज असं हिंदुइझम बद्दल म्हटलं जातं जगामध्ये. येवल्यामध्ये झालेल्या परिषदेमध्ये जेव्हा ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय पण हिंदू म्हणून मरणार नाही, त्याच्या मागे काही तत्वज्ञान होतं. सागरजी, हे मान्य करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिलं नव्हतं. त्यांनी तुम्हाला संविधान दिलंय. तुम्ही जे आज इथे बसलात ना, त्या ज्या संविधानामुळे तुम्ही इथे बसलात त्या माणसाला वर्गात बसू दिलं नव्हतं. वर्गात ते बघा जरा. अहो, पण त्यांना वर्गात बसू दिलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. या देशामध्ये स्पर्श आणि अस्पृश्य याच्यामुळे आपल्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे त्या विरोधात पहिल्यांदा संसदेमधून संविधान आलं आणि त्या संविधानामध्ये धर्मस्वातंत्र्य आलं आणि त्याच्यामुळे धर्मस्वातंत्र्य आलं.
ते धर्म स्वातंत्र्य आहे हे मान्य करून आपण पुढे चाललेलो आहोत. मी परत एकदा स्पष्ट करतो की कन्व्हर्जनला आमचा पाठिंबा नाही, कन्व्हर्जनला विरोधच आहे. पण धर्मांतर याला आमचा विरोधच आहे. तो जबरदस्तीने असो कसाही असो धर्मांतराला विरोधच आहे. पण एका मुलीने ठरवलं की आम्ही लग्न करतोय, मुलगा एक्स आहे, मुलगी वाय आहे, पण एक्स आणि वायनी अंडर राईट टू प्रायव्हसी त्यांना मिळालेलं जे वयाचं स्वातंत्र्य आहे, जे संविधानाने दिलेलं आहे, त्याचा अधिकाराचा वापर करत जर त्यांनी लग्न केलं तर त्यांना काय मारून झोडून आपण बाजूला करणार आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी काय 7 दिवसाची नोटीस द्यायची होती काय आम्हाला धर्मांतर करायचं आहे? प्रथा आणि परंपरेविरुद्ध उभे राहणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की तुम्ही ह्या बिलामध्ये जे धर्मांतराचं हे घेतलेलं आहे, कन्व्हर्जनचं घेतलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण बिलाचं नाव काय? धर्म स्वातंत्र्य. अहो धर्म स्वातंत्र्य नाही, ह्याच्यावर नियंत्रण आणण्याचे तुमच्या हे आहेत. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 226 हे एका खोट्या आश्वासनावर उभारलं आहे. त्याचं शीर्षकच धर्म स्वातंत्र्य, प्रत्यक्षात जे करते त्याचे विकृतीकरण आहे. हे विधेयक धर्म स्वातंत्र्याचे रक्षण करत नाही तर त्यावर पाळत ठेवते, ते नियंत्रित करते, ते त्याला गुन्हेगार ठरवते. सर्वात वाईट काय आहे, एखाद्याने धर्म बदलण्याचा ठरवलं तर त्याला तुम्ही गुन्हेगारच ठरवून टाकता. असं कशासाठी? आणि जे आमचे मित्र असलमभाई बोलले की उद्या जाहीर करायचं मी धर्म बदलणार आहे, म्हणजे मग त्याच्या घरी हा दल तो दल, ह्याची गँग त्याची गँग, तू कसं काय रे धर्म बदलतो, त्याच्या आई वडिलांवरती दबाव. हे कशासाठी? मला आज 6 वाजता वाटलं धर्म बदलायचा आहे, मी 8:30 वाजता धर्म बदलून टाकीन. तो माझा वैयक्तिक अधिकार आहे. माझा राईट टू प्रायव्हसी नावाचा जो फंडामेंटल राईट आहे, ह्याच्यामध्ये शासन कसं काय येऊ शकतं? शासनाला काय अधिकार आहे माझ्यामध्ये येण्याचा? आणि या देशाची परंपरा बघा ना, जेव्हा जेव्हा धर्माविरुद्ध उभं राहण्याची वेळ आली तेव्हा ताठरपणाने लोक उभे राहिले. साधा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा लोक चिडतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही होऊ दिला हो तुम्ही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता तुमच्या? ते क्षुद्र होते म्हणून? मी महात्मा फुलेंचा खून करण्याची सुपारी दिली का? तर तिने शिक्षणाचे दरवाजे उघडले म्हणून? तुम्ही सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या अंगावरती शेण मारलत का? तर महिलांना शिक्षण दिलं म्हणून? हे सगळे विद्रोह महाराष्ट्रात झाले. आणि म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. आणि म्हणून धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही जे करताय ते तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा परत प्रयत्न करताय. या देशाची परंपरा होती ज्याच्यामुळे हा देश बदनाम झाला आणि खास करून महाराष्ट्र झाला, ते परत आणण्याचा प्रयत्न करताय. उद्या जर एखादी चालरीती आम्हाला आवडली नाही तर आम्ही त्याला विरोध करणार ना. आमच्या हृदयात काय बळबळतंय ते आमचं आम्हाला माहिती. मी स्वाभिमानी हिंदू आहे, पण सच्चा हिंदू आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. सागरजी, ज्या सोसायटीत जन्माला आलो होतो ना, त्या सोसायटी मधल्या पूजेला माझ्या आईला बोलवत नव्हते कधी. ती बळबळणारी जखम आजी माझ्या हृदयावर आहे. बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. उघडपणाने बोलतोय, मागणं बोलत नाही. हिम्मत लागते बोलायला. मरेपर्यंत माझ्या आईला पूजेला बोलवलं नव्हतं, मरेपर्यंत. आणि जेव्हा लहानपणी आम्ही आईला विचारायचो, का ग आई तू का नाही गेली?
नाही रे, ते आपल्याला काय पटत नाही रे, आपण काय जात नाही. आणि जेव्हा आम्ही पुस्तकं वाचली ना तेव्हा आम्हाला समजलं आमच्या आईला का बोलवलं नव्हतं. एवढं तर तुम्ही शूद्रांना वागवत होतात. आणि उघडपणाने आज विधानसभेत बोलतोय मी, विधानसभेत. त्यामुळे सागरजी हे इथे जी जखम आहे ना ती 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 आम्हाला बोलायला लावते. बाकी आम्हाला काही हे नाही आहे. तुम्ही जे बिल आणलंय त्या बिलातला जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला पाहिजे, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण ह्याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही, आणि अनुभवातनं बोलतो. हे अनुभवातनं बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 हे 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील, म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केलाय, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. अहो ते दिल्लीमध्ये कोणाकोणाच्या पोरीने कोणाकोणाशी लग्न केलं जरा यादी वाचा. द्या मुसलमानाला द्या, त्याच्यात आमचा काही म्हणणं नाही. आमची मुलगी आम्हाला कोणाला द्यायची हा आमचा स्वातंत्र्य अधिकार आहे, याच्यात त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. बिलावर बोला. बिलावर साहेब हे बिलावरच आहे. अहो त्यांची मुलगी त्यांनी कोणाला द्यावी हे मी कुठे सांगितलं त्यांना. पण तुम्ही त्याच्यावर बोला ना, त्याच्यात काय सुधारणा. अहो त्यांच्या मुलींनी स्वतः निर्णयावर गेली. त्याला बसवलं. तुम्ही बोला आवाज साहेब. आता संविधानाने मुलीला जर अधिकार दिला असेल तर उद्या ऑनर किलिंग करू नका, जाऊन तिचा बळी घेऊ नका, तिच्या मानेच्या तुकडे करू नका. जे नांदेडमध्ये झालं, ते नांदेड या महाराष्ट्रामध्ये धर्म राहिला बाजूला. नुसता आंतरजातीय विवाह झाला तर तुकडे करून टाकतात. कसल्या धर्माच्या गोष्टी करता. आणि हे काय मी 5-10 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी सांगत नाही, या 2-3 महिन्यात 4 घटना घडल्यात. अध्यक्ष महोदय, धर्मस्वातंत्र्य हे मी तुम्हाला संविधान पाठवतो, हे वाचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना, त्याचं टायटलच आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आपण कुठलं नवीन धर्मस्वातंत्र्य देणार आहोत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीच्या म्हणजे हे सगळं प्रलोभन ही व्याख्याच व्यापक आहे. त्यामुळे मान्य करावं लागेल ना.
की त्यांचं योगदान आहे, मिशनरीजचं योगदान आहे. काही धर्मांनी ज्या शाळा चालवल्या त्या शाळेमधनं जो बदल आणला तो आपल्याला मान्य करावं लागेल. रस्त्यावरच्या मुलांना अनाथ आश्रमात घेऊन त्यांना सुशिक्षित करून मोठं केलं, हॉस्पिटल्स उभारली, मिशनरी स्कूल्स उभ्या राहिल्या आणि सगळ्यांना दरवाजे उघडे केले. एका विशिष्ट जातीपुरत्या शाळा मर्यादित ठेवल्या नाहीत. शिरसाट साहेब, आपली पोरं बाळ त्या शाळेत जात होती, पण आजपासून 150 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या मायबापाला शाळेतच जाता येत नव्हतं, कारण का शाळा आपल्या नव्हत्या. ह्याच्यावर बोलायचं नाही का शिरसाट साहेब, तुम्ही सांगा. धर्म स्वातंत्र्य नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला असता का? संविधान आल्यानंतर संविधान आल्यानंतर धर्म बदललाय, संविधान येण्याच्या आधी धर्म नाही बदललाय. आणि हे त्यांचा उद्देश, त्यांच्या मनातला राग हा जेव्हा त्यांनी मनुस्मृती जाळली तेव्हाच जाहीर केला होता. जर इथल्या महिलांनी उद्या विद्रोह केला तर त्याच्या चुकीचं काय? आज ना उद्या जे सौदी अरेबियामध्ये झालं ते कधी ना कधी भारतात होणारच आहे. तुम्ही किती दिवस दाबून ठेवाल? परत एकदा सांग, धर्मांतराला आमचा विरोध आहे, पण ह्या बिलाच्या नावालाच आमचा विरोध आहे. धर्म स्वातंत्र्य ह्या नावाखाली तुम्ही धर्मामध्ये परत एकदा एका विशिष्ट जातीचा पगडा उभा राहील याचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला आम्हाला मान्य नाही. त्याला आम्ही कायम विरोध केलाय आणि तो विरोध आमचा कायम राहील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा संविधानाने एखादी गोष्ट निर्णय घेतलेला आहे, संविधानात ते आलेलं आहे, तेव्हा त्या संविधानामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कुठल्याही राज्य सरकारला संविधानामध्ये जाण्याचा अधिकार नाही. द व्हेरी टायटल ऑफ द बिल इज फॉल्टी. द व्हेरी टायटल ऑफ द बिल इज फॉल्टी. धर्म स्वातंत्र्याचं अधिकार, राईट टू रिलिजन, राईट टू प्रायव्हसी, हे 21 ते 25 या फंडामेंटल राईटमध्ये आलेले आहेत. त्या फंडामेंटल राईटला केशवानंद भारती या केसमध्ये स्पष्टपणाने 13 जणांच्या न्यायाधीशांनी, म्हणजे फंडामेंटल म्हणजे तो बेसिक जजमेंट आहे या कॉन्स्टिट्यूशनचं, की तुम्हाला संविधानाच्या मूळ गाभ्याला हातच घालता येत नाही. तुम्ही डायरेक्ट बिलामध्ये त्याचं नावच घेऊन टाकलं धर्म स्वातंत्र्य. अहो, तुम्ही कोण धर्म स्वातंत्र्य देणार आहे? तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय, लोकांच्या अधिकारावरती गदा आणण्याचा प्रयत्न करताय. जबरदस्तीने होत असेल त्याचा विरोध करा. म्हणजे स्वतःहून करत असतील, ज्यांच्या मनापासून वाटत असेल की मी हे केलं पाहिजे, त्यांना करू द्या ना. त्याला काय आक्षेप आहे? तुमचा आक्षेप असण्याचं कारण काय? नोटीस द्या, जाहीर करा, पेपरात द्या. कशासाठी? का? राईट टू प्रायव्हसी. आर्टिकल 21 मध्ये राईट टू प्रायव्हसी आहे ना. मी काय खावं, मी काय खाऊ नये, हे काय नवीन सुरू झालंय? या देशामधलं जे स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलंय ते परत काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जे स्वातंत्र्य या देशात नव्हतं ते बाबासाहेबांनी आणलं, आणि ज्या बाबासाहेबांनी आणलं त्याचं कारण होतं त्यांना सर्वात जास्त भोगावं लागलं. शिरसाट तुम्ही नव्हतात तेव्हा मी बोललो, अहो तुम्ही त्यांना साधं वर्गात बसू दिलं नाही, तो त्यांना शिकायला शाळेच्या बाहेर बसावं लागलं.